संतोष भालेराव अहमदनगर शार्प इंजिनिअरिंग वर्क्समधून आलेलो आहे। 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत नांदगाव येथे एक भव्य मशिनरीज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। हा मेळावा माननीय आमदार सुहासजी कांदे व त्यांच्या धर्मपत्नी अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेमधून तिथल्या युवक व युवतींसाठी व महिलांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे। ह्या मेळाव्यामध्ये ह्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सुशिक्षित बेरोजगारांसाठी छोटे मोठे उद्योगांची सुरुवात वगैरे कशी करायची त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी बँकेचं फायनान्ससाठी सुद्धा बँकेचे स्टॉल्स आम्ही या ठिकाणी नॅशनल बँकेचे ठेवलेले आहेत। वेगवेगळ्या महामंडळांचे आयुक्तांपासून या ठिकाणी वेगवेगळे अधिकारी ब्रांच लेवलवरचे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत, त्यांनाही स्टॉल ऑफर केलेले आहेत। जर कोणाला सबसिडीमध्ये जर लोन घ्यायचं असेल तर मशिनरीसाठी त्यांना काही जर कागदपत्र लागत असतील, जे काही कर्ज घ्यायचे असतील त्यासाठी, तर याची सुद्धा आपण त्या ठिकाणी कागदपत्रांची सोय केलेली आहे। आणि कुठला उद्योग चालू करायचा आणि कुठल्या उद्योगाला जास्त मार्जिन आहे, काही कंपन्यांचा माल काही कंपन्या विकत घेण्यासाठी सुद्धा तयार आहेत, असे पण काही आम्ही मशिनरीज वगैरे त्या ठिकाणी आणलेले आहेत। उदाहरणार्थ कापूर, अगरबत्ती, कापूस स्वाद, धूपवात अशा जे काही कंपन्यातल्या ज्या मशिनरीज आहेत त्यांना आम्ही मशीनही देतो आणि त्यांचा मालही घेतो। याला बायबॅक सिस्टीम्स वगैरे आपण असं म्हणतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही काही डेअरी प्रोडक्टचे काही मशिनरीज आहेत, बेकरीचे काही मशिनरीज वगैरे आहेत, ऑइल मिल्कच्या काही मशिनरीज आहेत, स्क्रबर्सचे आहेत, लसूण सोलण्याचे त्याची पेस्ट वगैरे बनवण्याच्या काही मशिनरीज वगैरे आहेत, मिरची कांडपचे पण मशिनरीज आहेत, मसाले बनवण्याचे काही मशिनरीज आहेत, चप्पल वगैरे बनवण्याच्या काही मशिनरीज वगैरे आहेत त्या ठिकाणी। त्याच पद्धतीने कापूर, अगरबत्ती ह्याचे काही मशिनरीज आहेत, त्याचे वेगवेगळे मॉडेल्सही त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। डांबर गोळी आहे, फ्रायर्स मशीन आहे, चिप्स मशीन्स आहेत, फरसाण मशीन्स आहेत, बनाना चिप्स मशीन्स आहेत, किंवा पापडाचे छोटे आणि मोठे, पाणीपुरी, समोसा अशा वेगवेगळ्या चेन लिंकपासून, दाल मिल्सपासून टिस्को टेप बनवण्याच्या पण मशिनरीज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून उद्योग कुठला चालू करता येईल तुम्हाला या संदर्भामध्ये आम्ही याचा हा एक प्लॅटफॉर्म नांदगाव येथे ठेवलेला आहे। तर आपण जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना माननीय आमदार सुहासजी कांदे व अंजुमताई कांदे यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना करत आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी दीपक कासवा, अहमदनगर।